नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी कोणत्या देवीची उपासना केली जाते. जय माता दी. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण माता दुर्गेच्या चंद्रघटा स्वरूपाची उपासना करतो. या दिवशी देवीचे रूप अतिशय तेजस्वी व दिव्य असते. त्यांच्या कपाळावर अर्धचंद्र आहे, म्हणून त्यांना चंद्रघटा असे म्हणतात. हा दिवस भक्तांसाठी शांती, ध्येय आणि पराक्रम देणारा मानला जातो. देवी चंद्रघटा 10 हातांनी सजलेली आहे. त्यांच्या हातात विविध अस्त्रे आहेत. त्रिशूल, गदा, तलवार, धनुष्यबाण आणि कमळफूल. त्यांच्या गळ्यात घंटा आहे, जी दुष्टांचा नाश करते. त्या सिंहावर आरूढ आहेत. त्यांचे स्वरूप पाहून भक्तांच्या मनात ध्येय निर्माण होते, तर राक्षसांच्या हृदयात भीती पसरते. एकदा महिषासुराने संपूर्ण स्वर्ग लोकावर कब्जा केला. देवता घाबरून भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांच्याकडे गेले. त्यावेळी देवीने चंद्रघटा रूप धारण केले. त्यांच्या तेजस्वी गर्जनेने, वाजणाऱ्या घंटेने संपूर्ण भूमंडळ हादरलं. महिषासुरासोबत झालेल्या युद्धात देवी चंद्रघटेने असंख्य दानवांचा वध केला आणि शेवटी महिषासुराचा नाश केला. म्हणूनच या दिवशी देवीची पूजा केल्यास जीवनातील संकटे, शत्रू आणि भय नाहीसे होतात. पूजेची पद्धत. तिसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे आणि पिवळे वस्त्र धारण करावे. देवीसमोर कलश स्थापन करून त्यावर फूल, नैवेद्य, अगरबत्ती व दिवा अर्पण करावा. देवीला पिवळी फुले, गोड पदार्थ आणि खास करून गव्हाच्या लापशीचा नैवेद्य प्रिय आहे. या दिवशी देवीची ओम देवी चंद्रघटाय नमः ही मंत्र जपाने पूजा केल्यास साधकाला शांती, पराक्रम आणि यश प्राप्त होते. चंद्रघटा देवीच्या उपासनेने भक्तांच्या जीवनातील सर्व प्रकारचे भय नाहीसे होते. मानसिक तणाव, शत्रूंचे संकट, अपयश दूर होते. जो कोणी नवरात्रीच्या या दिवशी श्रद्धेने माता चंद्रघटेची आराधना करतो, त्याचे जीवन सुखी, समृद्ध आणि यशस्वी होते. म्हणूनच चला या नवरात्रीत आपण देवी चंद्रघटा मातेची आराधना करूया आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्या जीवनात शांती, सामर्थ्य आणि समाधान लाभू दे, ही ईश्वरचरणी आणि देवी माता चरणी प्रार्थना करूया. जय माता दी. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.